निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत राज ठाकरे काय म्हणाले ते पहा। उशीर लागला तरी चालेल, बॅलेटवर निवडणुका घ्या। निवडणुकीसाठी जास्त दिवस लागले तरी चालेल। 5 वर्ष निवडणूक घेतली नाही, अजून 6 महिने निवडणूक घेऊ नका। निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याशिवाय काय काम आहे? सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोवर निवडणुका घेऊ नका। निवडणूक आयोगानं जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा। मतदार याद्यांमध्ये घोळ असेल तर सुप्रीम कोर्टाला कळवा। सुप्रीम कोर्टाला सांगून निवडणुका पुढे ढकला। मला असं वाटतं मतदान हे गोपनीय असतं ना। आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते। मतदार कसा गोपनीय असेल? जर ऑनलाईन तुम्ही जर समजा सगळ्या याद्या समजा असतात याच्यापूर्वी दाखवले गेलेले आहेत तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल? आणि दुसरी गोष्ट, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे तुम्ही लावता जे नंतर तुम्ही 45 दिवसामध्ये डिलीट करता। जर तुम्ही बघू शकता, आम्ही नाही का बघू शकत? राजकीय पक्षांना जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या मतदार याद्या आहेत या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोळ इकडे आहे। मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी करता? राजकीय पक्षांना अंतिम मतदार यादी का दाखवत नाही? आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही, तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका। आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीयेत। मग जर 5 वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून 6 महिने गेले तर काय फरक पडतो? आणि मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये हेच आज आम्ही सर्वांनी सांगितलं। आमचं तुमचं करू नका, आमचा निवडणूक आयोग एकच। सत्तेतील 3 पक्षांसाठी काम करताय का? 8 टर्म आमदार असलेले थोरात यंदा कसे पडले? 8 टर्म 80 ते 90 हजार मतांनी निवडून येणारे थोरात लाखाने पडले, हे कसं शक्य? याद्या आम्हाला द्या, आम्ही शहानिशा करू। राजकीय पक्षांसाठी सत्ताधाऱ्यांसाठी काम करताय असं दिसतंय। निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले ते पहा। व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या। व्हीव्हीपॅटवर निवडणुका घेत नाही म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल। त्रुटींसह निवडणुका घ्यायच्या असतील तर निवडणुका कशाला घेता? डायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका। सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा। एकेका व्यक्तीचं नाव 4-4 ठिकाणी आहे, एका जागेवरती 200-200 नावं नोंदलेत। हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय। दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल तर ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे, नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा। तेवढेच आता राहिलेलं आहे। दोघांशी बोलताना थोडंसं आमच्या लक्षात आलं, मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही, पण हे जे समोर आमच्या बसलेत ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत का आम्ही कठपुतळी बाहुल्यांशी बोलतोय आणि त्यांचे दोर वरती कुठेतरी आहेत, ते वरनं जशी बोटं हलतील तशी इकडे हालचाली होतात की काय? चोक्कलिंगम म्हणतात काही जबाबदाऱ्या आमच्याकडे नाही, मग आम्ही कुणाशी बोलू? निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही। या 2 दिवसाच्या त्यांच्या चक्रा फियास्को आहे, फियास्को। त्यांना कल्पना देखील नाही की कोणाकडे काय मागणी केली पाहिजे। मला असं वाटतं म्हणूनच यात सगळ्यात ज्यांना समजतं ते पवार साहेब आहेत। कालच पवार साहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून पवार साहेब आज त्यांच्यासोबत गेले नाहीत। इतके कन्फ्युज्ड विरोधक मी माझ्या जीवनात बघितलेले नाहीत। आणि इतके मोठे मोठे लोक हे सगळे, त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे, कायदा काय आहे, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही।